MPSW प्रिव्हियस इयर क्वेश्चन च्या सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आता आपला पार्ट 2 आपण सुरू करतोय. पार्ट 1 मध्ये आपण 1 ते 15 क्वेश्चन पाहिले होते. क्वेश्चन नंबर 16 पहा. क्वेश्चन थोडासा समजून घ्या. एक रुग्ण अखंडित अतिउष्णतेच्या तापाची तक्रार घेऊन आपत्कालीन आला. आपत्कालीन विभागातील डॉक्टरांनी NS1 प्रतिजन चाचणी म्हणजे अँटीजन टेस्ट करण्याचे सुचवले. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्या रोगाचे निदान काय असेल? ऑप्शन नंबर 1 पहा, लेशमॅनियासिस. ऑप्शन नंबर 2 आहे लेप्टोस्पायरोसिस. ऑप्शन नंबर 3 आहे डेंग्यूचा ताप आणि ऑप्शन नंबर 4 आहे क्षयरोग. प्रश्न जर नीट पाहिला तर NS1 अँटीजन चाचणी म्हटलंय. तर NS1 चाचणी सर्वप्रथम आपल्याला माहित पाहिजे की कशामध्ये करतात, तर डेंग्यूच्या तापात करतात. NS1 चाचणी म्हणजे नॉन स्ट्रक्चरल प्रोटीन 1. जेव्हा डेंग्यू संसर्ग होतो तेव्हा रक्तात मोठ्या प्रमाणामध्ये NS1 तयार होत असतो. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 डेंग्यूचा ताप. आणि डेंग्यूचे जे 4 प्रकार असतात, डेन 1, डेन व्हायरस 2, डेन व्हायरस 3, डेन व्हायरस 4. याच्या व्यतिरिक्त अदर ऑप्शन जर पाहिले, 1 नंबरचा ऑप्शन पहा लेशमॅनियासिस. लेशमॅनियासिस हा सँड फ्लायमुळे होत असतो आणि आपल्याला माहिती आहे प्लीहेला सूज येतं, यकृतावर याचा परिणाम होतो. दुसरा जो आजार आहे लेप्टोस्पायरोसिस, आपण पार्ट 1 मध्ये पाहिला, त्याला वेल्सचा आजार म्हणतात. डेंग्यूचा ताप याचं योग्य उत्तर आहे NS1 प्रोटीन याच्यामध्ये तयार होत असतं. आणि क्षयरोग. नेक्स्ट क्वेश्चन, विषम ज्वराच्या उद्रेकादरम्यान प्रादुर्भाव नियंत्रित करण्याचा सर्वोत्तम उपाय कोणता आहे? विषम ज्वर विचारलाय आणि ऑप्शन पहा, फवारणीद्वारे डासाचे नियंत्रण. 2 नंबरचा ऑप्शन आहे सर्व लोकांचे रासायनिक प्रतिरक्षा, पूर्व प्रतिरक्षा. ऑप्शन नंबर 3 पहा, सर्व लोकांचे सामूहिक लसीकरण करणे. आणि ऑप्शन नंबर 4 पहा, क्लोरीनयुक्त पाण्याची तरतूद. तर सर्वप्रथम आपण पहा, विषम ज्वर कशामुळे होतो, तर हा एक जलजन्य आजार आहे. आणि जलजन्य आजार जर असेल आपल्याला काय करावं लागेल, पाण्याची स्वच्छता करावं लागेल किंवा निर्जंतुकीकरण करावं लागेल. ऑप्शन नंबर 4 याचं योग्य उत्तर आहे क्लोरीनयुक्त पाण्याची तरतूद. आणि टायफॉइड विषम ज्वराबद्दल काही आणखी माहिती पहा, कशामुळे होतो, साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो. याच्यावर वॅक्सिनवर सुद्धा यापूर्वी क्वेश्चन विचारलेला आहे, तो आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहू. सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टरच्या प्रिव्हियस इयर मध्ये तो क्वेश्चन विचारलेला आहे. तर त्याच्यावर TCV नावाची वॅक्सिन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अठरा नंबरचा क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणत्या रोगाचा राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला नाही? हे पहा, नाही. ऑप्शन नंबर 1 आहे स्वाईन फ्लू. ऑप्शन नंबर 2 पहा काळा आजार. ऑप्शन नंबर 3 आहे मलेरिया. ऑप्शन नंबर 4 आहे हत्ती रोग. आपल्याला विचारलं नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम मध्ये कशाचा समावेश केलेला नाही? तर 6 आजार आहेत नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल मध्ये, आणि कोणता नाही आपल्याला असलेले सर्व माहित पाहिजे. ऑप्शन पैकी स्वाईन फ्लू हा व्हेक्टर बॉर्न डिसीज मध्ये येत नाही. असलेले पहा कधी, काळा आजार आहे, मलेरिया आहे, हत्ती रोग आहे. याच्या व्यतिरिक्त चिकनगुनिया, जेई आणि डेंग्यू हे नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम मध्ये समाविष्ट आहे. आता यावर आणखी एक क्वेश्चन महत्वाचा आहे की नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम लॉन्च केव्हा करण्यात आला? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्या. 19 नंबरचा क्वेश्चन पहा, झिका रोगाच्या प्रतिबंधासाठी खालीलपैकी कोणत्या प्रौढ डासाचे आणि आळ्याचे उच्चाटन करणे आवश्यक आहे? ऑप्शन नंबर 1 आहे एनाफिलिस. ऑप्शन नंबर 2 आहे सायप्रस. ऑप्शन नंबर 3 आहे एडिस आणि ऑप्शन नंबर 4 आहे क्युलेक्स. काय म्हणलंय, झिका रोगाच्या प्रतिबंधासाठी. झिका कशामुळे पसरतो, एडिसमुळे पसरतो. ऑप्शन नंबर 3 याचं योग्य उत्तर आहे. बाकीचे ऑप्शन पहा, एनाफिलिस, एनाफिलिसमुळे काय होते, मलेरिया होतो. सायप्रस हा काही डासाचा प्रकार नाही. एडिस आपण बघितलाय. आणि क्युलेक्स, क्युलेक्समुळे काय होतो, जेई होतो. नंतर फिलेरियासिस, फायलेरियासिस. नेक्स्ट क्वेश्चन, अॅन्युअल मास ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन
ही रणनीती कशाचा प्रतिबंध करण्यासाठी वापरली जाते? ऑप्शन पहा H1N1, ऑप्शन 2 आहे हत्तीरोग, ऑप्शन 3 आहे काजण्या, ऑप्शन 4 आहे डेंग्यू आणि याचं योग्य उत्तर आहे हत्तीरोग. अॅन्युअल मास ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. त्याचे दोन प्रकार असतात, डबल ड्रग थेरपी आणि ट्रिपल ड्रग थेरपी. डबल ड्रग्स मध्ये DEC प्लस अल्बेंडाझॉल देतात आणि जे ट्रिपल ड्रग थेरपी म्हणतो त्याला IDA म्हणून प्रसिद्ध आहे, IDA आयव्हरमेक्टिन देतात, DEC देतात आणि अल्बेंडाझॉल देतात, EBJ. या क्वेश्चनच्या रिलेटेड आणखी एक क्वेश्चन आहे की नॅशनल डिवर्मिंग डे केव्हा साजरा केला जातो? आणि याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्सला द्या. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे 21 नंबरचा. ऑल ऑफ द फॉलोइंग आर मेनली यूज इन द मॅनेजमेंट ऑफ डेंग्यू फिवर एक्सेप्ट. म्हणजे डेंग्यू फिवर मध्ये कोणकोणती उपाययोजना करतात आणि अपवाद कोणता आहे ते सांगा. ऑप्शन नंबर 1 आहे डेंग्यू मध्ये बेड रेस्ट इन अॅक्यूट फेब्राईल फेज. ऑप्शन नंबर 2 पहा फ्लुइड अँड इलेक्ट्रोलाइट थेरपी. ऑप्शन नंबर 3 पहा अँटीपायरेटिक आणि स्पॉन्जिनिंग आणि ऑप्शन नंबर 4 पहा ऍस्पिरिन आणि अँटीकोगुलंट्स. तर आपल्याला माहिती आहे डेंग्यू मध्ये काय देत नाहीत किंवा कोणती उपाययोजना करत नाही, तर ऑप्शन नंबर 4 याचं योग्य उत्तर आहे. ऍस्पिरिन आणि अँटीकोगुलंट्स हे डेंग्यू मध्ये देत नाहीत. पहा डेंग्यू मध्ये बेड रेस्ट सुचवतात, फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाइट थेरपी पण दिल्या जाते. डेंग्यू मध्ये हाय फिवर असतो त्यामुळे अँटीबायोटिक देतात. अँटीबायोटिक म्हणजे ताप कमी करणारे औषधं. काय देत नाही तर ऍस्पिरिन देत नाही, अँटीकोगुलंट्स देत नाही, प्लस याच्या ऑप्शनच्या व्यतिरिक्त जायचं झालं तर आयबुप्रोफेन देत नाहीत, डायक्लोफेनॅक हे सुद्धा डेंग्यू मध्ये देत नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. जापनीज मस्तिष्क शोथ JE कोणत्या प्रकारच्या डासाच्या चावल्याने होतो? पहा जापनीज मस्तिष्क शोथ हा क्युलेक्स डासाच्या चाव्यामुळे होत असतो. क्युलेक्स बद्दल जर आपण अतिरिक्त माहिती पाहिली तर क्युलेक्स हे रात्री चावतात आणि सांडपाणी, गटार, घाणपाण्यामध्ये अंडे देतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारत सरकारने पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू केला? पोलिओवर खूप सारे क्वेश्चन जर विचारले जातात तर आपल्याला विचारलं PPI पल्स पोलिओ इम्युनायझेशन तेव्हा लॉन्च झालं होतं 1995 मध्ये. पोलिओ बद्दल जर तुम्ही बाकीचं पाहिलं त्यातलं ऑप्शन नंबर 3 याचं योग्य उत्तर आहे. याच्याविषयी आणखी जर माहिती पाहिजे झाली तर पोलिओ व्हॅक्सिन हे जन्मतः देतात. PPI मध्ये म्हणजे या क्वेश्चन मध्ये म्हणले पल्स पोलिओ लसीकरण याच्यामध्ये काय होते, 5 वर्षाखालील बालकांना सर्वांचं लसीकरण केलं जाते. 2 लसी आहेत पोलिओवर. आपल्याला माहिती आहे जोनाल साल्क एक काढलेली आणि एक अल्बर्ट साबिनची ओरल साबिनची. नंतर पोलिओ व्हायरसमुळे होतो. दूषित अन्न पाणी याच्यामधून पोलिओ व्हायरसचा प्रसार होतो. एक महत्वाचा प्रश्न आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केव्हा भारताला पोलिओ मुक्त देश म्हणून घोषित केलं? याचं उत्तर तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये द्या. नेक्स्ट क्वेश्चन पहा.